त्याचबरोबर आमच्याकडे एक आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिली जाते. पवेलियन कक्ष आहे ज्यांची मॅच आहे ते पवेलियन त्या खेळाडूंना द्यायचं आहे. बाकीचे जे इतर खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण पवेलियन कक्ष खाली करायचा आहे. विनंती असेल दोन्ही कक्षामध्ये जे इतर खेळाडू विसावा घेत आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण ज्यांची मॅच आहे त्यांना ते खेळाडू कक्ष खाली करून द्यावं अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत. जव्या मैदानाच्या दिशेने मॅच आहे वेदांत स्पोर्ट विरुद्ध चिंतामणी 11 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. लेखाजोखा पाहिला ना दोन्ही संघांचा तर चिंतामणी 11 या टीमने 2 सामने खेळलेले आहेत. दोन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत. पॉइंट टेबल आहे 4. वेदांत स्पोर्ट या टीमने 2 सामने खेळलेले आहेत. त्यांनी एकही सामना जिंकलेला नाहीये. पॉइंट टेबल आहे 0. परंतु यावेळेला त्यांनी टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सचिन आहिरे आणि समीर गोगावले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीच्या रनवेवरती सातारा जिल्हा आयकॉन मनोज कदम परळी गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. आणखीन एक चांगला दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेले आहेत. मनोज कदम पाल त्यांचा रनरअप आहे ना खूप मोठा आहे परंतु बॉल टाकताना ते मात्र कमी गतीने बॉल होतात आहेत. एक नावारूपाला आलेला हा खेळाडू खरं तर या खेळाडूने व्यावसायिक क्रिकेट देखील खेळलेला आहे आणि आज मात्र शिवशक्ती प्रीमियर लीग खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला आणखीन एक चमकदार बॉल अत्यंत सुंदर बॉल सुरेख बॉलचा तिखट मारा योग्य टप्प्यावरती योग्य दिशा दाखवणारा नेत्रदीपक बॉल पाहायला मिळाला आहे. लागोपाठचे 3 बॉल त्यांनी मात्र डॉट टाकलेले आहेत. डॉक्टर सचिन आयरे यांना मात्र अक्षरशः बांधून ठेवलेले आहे. त्यांच्या पायामध्ये ठोकल्यात बेड्या. आणखीन एक लागोपाठचा 4था बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजाचा नजराना आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी व्हेरिएशन खूप चांगला आहे यासाठी ते जाणले जातात ओळखले जातात. मनोज कदम लागोपाठचे 4 बॉल त्यांनी डॉट टाकलेले आहेत. बेड्या ठोकलेत. आता मात्र बेड्या उद्ध्वस्त करावे लागतील सचिन आयरे यांना. यावेळेला पहा आणखीन एक बॉल मात्र डॉट बॉल येतोय. लागोपाठचा 5वा बॉल डॉट. यावेळेला कमी गतीने हा बॉल रिलीज केला. अगदी हा बॉल हलक्या हाताने सोडून दिला. तदनंतर थोडेसे सचिन आयरे फसले गेले. खर तर डॉक्टर आहेत सचिन आयरे. कासपठार विभागातील अनेक आजारांवरती ते मात करत असतात परंतु आज कुठेतरी स्ट्रगल होताना पाहायला मिळत आहेत. डेड बॉल अगदी पंचांनी घोषित केलाय. रनरअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे. या प्रीमियर लीग मध्ये पहिलं षटक मीडियम षटक होईल का पाहणं गरजेचं आहे. निर्धाव षटक पाहायला मिळेल का सर्वांना उत्कंठा लागलेली आहे. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील ओ माय गॉड अगदी लेग बायच्या स्वरूपाने ही धाव पूर्ण केलेली आहेत. बालंबाल बचवलेले आहेत. समीर गोगावले रिक्स घेतली होती परंतु अगदी बालंबाल ते बचवले. स्ट्राइक 8 झोन मध्ये ते व्यवस्थित पोहोचले आणि सिंगल धाव शेवटच्या बॉल वरती येते. अगदी बॅटने एकही धाव आलेली नाहीये परंतु लेग बायच्या स्वरूपाने ही सिंगल धाव आलेली आहे. परंतु मनोज कदम सातारा जिल्हा आयकॉन यांची जर गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो एक खेळाडू म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जायला काय हरकत आहे. प्रीमियर लीग मध्ये निर्धाव षटक टाकणं म्हणजे अवघड बाब आहे परंतु त्यांनी सोप्यामध्ये कन्वर्ट केली आणि अप्रतिम गोलंदाजी त्यांनी हाताळलेली आहे. खरं तर मनोज कदम उरमोडी परिसरातील परळीचे आहेत. खरं तर त्यांचा शरीर वृष्टी बांधा पाहिल्यानंतर अगदी सडपातळ आहे. उंची कमी आहे परंतु शरीर वृष्टीकडे तुम्ही जाऊ नका. ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी आहे ना अप्रतिम गोलंदाजी राहिले. व्यावसायिक क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलेला आहे. एक गाव 11चं टुर्नामेंट अर्थातच परळी टीमच्या माध्यमातून बिलॉंग करत असताना अप्रतिम कामगिरी त्यांची सातत्यपूर्वक राहिलेली आहे. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून हा खेळाडू सातत्यपूर्वक पाहायला मिळतो. UPL मधील देखील हा खेळाडू आयकॉन आपल्याला पाहायला मिळत असतो आणि आज चमकदार बॉलिंग आपल्या नावाप्रमाणे त्यांनी बॉलिंग केलेली आहे.
एक धावपलकावरती 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय। आता पुन्हा एकदा स्ट्राइक सचिन आयरे यांच्याकडे राहील। खरं तर शेवटच्या बॉलवरती गरज होती का धाव घेण्याची, कारण धाव घेतली नसती तर समीर गोगावले यांच्याकडे मात्र स्ट्राइक राहिली असती, कारण सचिन आयरे पूर्णपणे आता बॅकफुटला ढकललेले आहेत। ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती कास पठार टेनिस क्रिकेटचा परफेक्ट ऑलराऊंडर अभिमन्यू जाधव प्रभो प्रीमियर लीग मध्ये अतिशय चांगली खेळी त्यांनी साकारली होती। अंशिका 11 टीमच्या माध्यमातून अंशिका 11ला रनरअप पद मिळवून दिलं होतं, परंतु या वेळेला चिंतामणी 11च्या माध्यमातून ते खेळत असताना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ते उभे आहेत। समोरच्या बाजूने डॉक्टर सचिन आयरे, परंतु या वेळेला फटका दमदार आहे। क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून हा बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क। 6 धावांसाठी आत्मविश्वास वाढवणारा हा फटका सचिन आयरे यांच्या बॅट मधून। काही फटका सजवलाय, अप्रतिम फटका। पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हर मधील थोडेसे पाठीमागचा पाय वाकवला, पुढचा पाय पुढे केला, तदनंतर बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलं। क्षेत्ररक्षक होते, मस्तकावरती दस्तक देऊन अप्रतिम फटका डॉक्टर सचिन आयरे यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय। खरं तर डॉक्टर आहेत, डॉक्टरकडे येणाऱ्या पेशंटला ते चांगले इंजेक्शन देऊन बरे करत असतात, परंतु आज याही वेळेला अभिमन्यूला आता इंजेक्शन देताना पाहायला मिळत आहेत। लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 आक्रमक हल्ले डॉक्टर सचिन आयरे मनोज कदम यांना इंजेक्शन देऊ शकले नाहीत, परंतु अभिमन्यू जाधव यांना इंजेक्शन त्यांनी चांगल्या प्रकारे दिलेले आहेत। 2 बॉल 2 मोठे ब्लास्ट पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल झाले होते, परंतु या वेळेला त्यांनी मात्र आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे। तंत्राचा आणि मंत्राचा पुरेपूर फायदा मनोज कदमने पहिल्या षटकामध्ये अक्षरशः मेहनत घेतली होती, त्या मेहनतीवरती दुसऱ्या षटकामध्ये अभिमन्यू जाधव यांनी पाणी फेरलेलं आहे। बॉल क्रमांक 3 मार्गस्थ ओव्हर द विकेटने अभिमन्यू जाधव निखिल। समोरच्या बाजूने डॉक्टर सचिन आयरे स्ट्राइक एंडला। लागोपाठचा तिसरा षटकार येणार का प्रश्नचिन्ह आहे। ज्या परफॉर्मन्सने त्यांनी बॅटिंग केले असं वाटतंय की लागोपाठचा देखील तिसरा षटकार येईल, परंतु ताकदवार गोलंदाज आहेत। आणि या वेळेला ऑन साइडला वळवलं क्षेत्ररक्षक कोणताही नसेल, एक टप्पा बॉल सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। सचिन आयरे यांना मात्र आता सूर गवसलेला आहे, धावांचा सपाटा त्यांनी लावलेला आहे। नावाप्रमाणे साजेशी खेळी ते नक्कीच करतायत मैदानाच्या आतमध्ये। 2 षटकार 1 चौकार या ओव्हरचं विश्लेषण। 3 बॉलच्या पाठीमागे ठोकल्यात 16 धावा डॉक्टर सचिन आयरे यांनी। पहिल्या षटकामध्ये ज्यांनी स्ट्रगल झाले, बॉल डॉट केले, आता मात्र ते तुटून पडलेत, हमी होताना पाहायला मिळत आहेत। आणखीन एक टोले शंग प्रहार आडव्या बॅटने या बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार। 6 धावांसाठी षटकार। नक्कीच अंपायर कॉल षटकार आहे, परंतु पुन्हा एकदा बॉलची पडताळणी केली जाईल आणि तदनंतर मात्र चौकार आहे। अगदी डान्सिंग द डाऊन विकेट पुढे आले होते, पद्धत आली त्याचा चांगला वापर। तदनंतर अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये हा बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय। पंचांनी क्षमा दाखवलेली आहे की षटकार नसून हा चौकार आहे। 21 धावा धावपलकावरती। चौकार आणि षटकारांची बोली भाषा आता मात्र डॉक्टर बोलतायत, ते देखील सांगतायत हम भी किसी से कम नाहीये। पहिल्या ओव्हर मध्ये धावा मला जमवता आले नाहीत, परंतु मी या ओव्हर मध्ये पूर्णपणे धावा जमवण्याचा प्रयत्न करीन, हाच त्यांचा प्रयत्न आहे। बचेंगे तो और भी लढेंगे। मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये। आणखीन एक आडव्या बॅटने चांगला प्रतिसाद। क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फसले, बॉल अगदी डोक्यावरतून निघून चाललाय 4 धावांसाठी।
क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये अगदी ओसांडून धावा आलेल्या आहेत. सचिन आयरे 11 बॉलच्या पाठीमागे 24 धावांवरती खेळत आहेत. पहिल्या 6 बॉलच्या पाठीमागे एकही धाव बनवली नव्हती परंतु शेवटच्या 5 बॉलवरती त्यांनी 24 धावा ठोकलेत. अभिमन्यू जाधव यांनी आखलेले डावपेच पूर्णपणे उधळून लावलेले आहेत. खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा कंप्लीट. थोडीशी मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा पाहायला मिळालाय वेदांत स्पोर्टच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा धावपलकावरती आहेत. होतोय तो स्ट्रॅटर्जी टाइमआउट. 1 मिनिटांचा स्ट्रॅटर्जी टाइमआउट आणि 1 मिनिटामध्ये खरं तर ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचा देखील अनाउन्समेंट करणं खूप गरजेचं आहे. 1 मिनिटांचा स्ट्रॅटर्जी टाइमआउट. प्रथम पारितोषिक रोख कॅश प्राइज आम्हाला 1,11,111 रुपये रोख धनादेश सौजन्य लाभलेला आहे श्री संतोष दादा भोसले RR कंस्ट्रक्शन. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 55,555 सौजन्य लाभलेला आहे राजू दादा फडतरे उद्योजक पुणे. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 33,333 रुपये आम्हाला सौजन्य लाभलेला आहे निवांत हॉटेलचे मालक श्री चंद्रसेन जाधव साहेब. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफी आम्हाला सौजन्य लाभलेला आहे कॅप्टन संभाजी विष्णू कदम. त्याचबरोबर मालिकावीरसाठी आम्हाला रोख कॅश प्राइज आहे 11,111 सौजन्य लाभलेला आहे प्रतीक शिंदे यांच्या माध्यमातून. आणि मालिकावीरसाठी फ्रीज व चषक आम्हाला सौजन्य लाभलेला आहे दत्ता शेठ रामदास भोसले आणि शशीबाबा पोपळे. त्याचबरोबर बॉल व्यवस्था आम्हाला सौजन्य लाभलेला आहे गंगाराम देवरुके, विशाल देवरुके. मेडिकल किट सौजन्य लाभलेला आहे डॉक्टर सचिन आयरे. संपूर्ण सन्मान चिन्ह आम्हाला सौजन्य लाभलेला आहे दिनकर राघू पोपळे. त्याचबरोबर प्रत्येक मॅच साठी सामनावीरचा किताब सौजन्य लाभलेला आहे श्री विकास तुकाराम शेडगे. त्याचबरोबर पाणी व्यवस्था मला सौजन्य लाभलेला आहे श्री अनिल देवरुके आणि प्रकाश देवरुके यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज कूलर आहे आणि कूलर आम्हाला सौजन्य लाभलेला आहे हनुमंत देवरुके स्प्रिंग इंडियाना. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज कूलर आहे आम्हाला सौजन्य लाभले श्री ज्ञानदेव गेनू फडतरे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य लाभलेला आहे श्री भूषण गोळे स्टार क्रिकेटर. आणि त्याचबरोबर ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे श्री शशीबाबा पोपळे. बॅट सौजन्य आम्हाला लाभलेले आहे श्री शुभम फडतरे, मनीष कदम, प्रसाद देवरुके आणि अक्षय फडतरे. स्ट्रॅटर्जी टाइमआउट झालेला आहे. पुढील विशेष सहकार्य आम्हाला ज्यांनी केलेलं आहे ते पुढील स्ट्रॅटर्जी टाइमआउट मध्ये आपण अनाउन्समेंट करूया. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावपलकावरती आहेत 27 धावा. 13.50च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत वेदांत स्पोर्टने. खरं तर पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव होती. दुसऱ्या षटकामध्ये अगदी धावा ओसांडून आलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये अभिमन्यू जाधव यांचा खरगोश समाचार घेऊन डॉक्टर सचिन आयरेने तब्बल 26 धावा ठोकल्या. ओव्हर क्रमांक 3 बॅटचा किनारा जरूर लागलाय. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडासा टर्न घेतला परंतु ताळमेळ चांगला होता. क्षेत्ररक्षकाचा बॉल अगदी पकडलं, फेकी जरूर केली. तोपर्यंत 28 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. समीर गोगावलेने 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव बनवले. सचिन आयरे यांनी 12 बॉलच्या पाठीमागे 26 धावा बनवलेल्या आहेत. 2 षटकांनंतर मात्र समीर गोगावले यांना स्ट्राईक मिळालेले आहे. साहिल देवरे दहिवड गोलंदाजीच्या रनवेवरती. चिंतामणी 11 टीमचे मात्र ते चॉईस खेळाडू आहेत साहिल देवरे. खरं तर प्रोबो प्रीमियर लीग मध्ये एक चांगला खेळ या खेळाडूने दाखवला होता. आज शिवशक्ती प्रीमियर लीग खेळत आहेत. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ सिंगल धाव कंप्लीट केलेले आहे. स्ट्राईक रोड आता बदललेले आहे. डॉक्टर सचिन आयरे सेट फलंदाज स्ट्राईक एंडला उभे आहेत. खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल लढवण्याचा चांगला प्रयत्न रितेश आयरे त्या ठिकाणी आहेत. बॉलची फेकी थोडीशी खराब आहे. 1 धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेची जोखीम आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. खरं तर सचिन आयरे यांनी जोखीम आपल्याकडे घेतलेली आहे. या संपूर्ण मॅचची जबाबदारी घेतलेली आहे. आम्ही सातत्याने सांगत आलोय जबाबदारीची देखील अनेक उदाहरणं आहेत. कोणी लहानपणापासून जबाबदारी स्वीकारतो तर कोणी 40शी ओलांडून गेला.
तरी देखील जबाबदारी स्वीकारत नाही, परंतु यावेळेला अप्रतिम प्लेसमेंट, बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डॉक्टर सचिन आयरे आता मात्र पेशंटला इंजेक्शन देताना पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर शिवशक्ती प्रीमियर लीगला ज्यांच्या माध्यमातून मेडिकल किट देण्यात आलेले आहे डॉक्टर सचिन आयरे, यशस्वी क्लिनिकचे मालक आदरणीय श्री सचिन आयरे डॉक्टर मैदानाच्या आतमध्ये बरसलेत. ओहो, यावेळेला थोडीशी नजर रोखून ठेवली ती, पंच आमच्याकडे वळाले अवे फ्रॉम द बॉडी. अगदी बॉल मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांनी स्पष्टपणे नकारात्मक चेंडू मात्र दर्शवलेला आहे. सिंगल धावपालकावरती जोडूया. सूर गवसलाय सचिनला मी म्हणेन. खरं तर आपण जबाबदारीविषयी चर्चा करत होतो. कोणी लहानपणापासून जबाबदारी स्वीकारतं, तर कोणी 40 ओलांडून गेलं तरी जबाबदारी स्वीकारत नाही. जो लहानपणापासून जबाबदारी स्वीकारतो तो कधी नाही कधीतरी जीवनामध्ये चुकत असतो, परंतु चुकत असताना घडत असतो. यावेळेला रितेश आहेत. रितेश फक्त बॉलकडे पाहतच राहतील. आणखीन एक दमखम दाखवणारा अप्रतिम दर्जाचा अप्रतिम चौकार डॉक्टर सचिन आयरे. क्लासिकल स्ट्रोक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने. ओहो, यावेळेला फुलटॉसचा बॉल होता, पाठीमागचा पाय वाकवला, परंतु फुलटॉस बॉल वरती साजेसे उत्तर नाहीये. सिंगल धाव मिळालेली आहे. स्ट्राईक रोटेट. 40 धावा धावपलकावरती. 2.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. जवळजवळ सुरेश सर जर आपण पाहिलं ना तर 17 धावांचा खेळ समाप्त झालाय. 17 बॉल मध्ये फक्त समीर गोगावले यांना एकच बॉल खेळायला मिळालेला आहे. तब्बल 16 बॉल डॉक्टर सचिन आयरे यांनी खेळलेले आहेत. आता ओव्हर क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल खेळण्यासाठी समीर गोगावले डावकुरे हाताचे फलंदाज स्ट्रायकरला. त्यांची उभं राहण्याची स्टाईल तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने स्टंप अगदी पुढे आहेत ते अगदी स्टंप सोडून मला वाटतंय 3 ते 4 इंच ते पाठीमागे उभे राहत आहेत आणि मोठा फटका खेळण्यासाठी नक्कीच प्रयत्न ते करतील. 40 धावा धावपलकावरती. अगदी उभं राहण्याची स्टाईल तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. स्टंप कुठे आहेत, खेळाडू उभा कुठे आहे, परंतु ज्या वेळेला बॉल टाकण्याच्या वेळेला ते अगदी ज्या पद्धतीने कोंबडी चालत येते ना त्याच पद्धतीने ते चालत आले होते, परंतु या वेळेला लाजवाब कॅच पकडलाय. अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक कॅच जितू मोरे यांनी टिपलेला आहे आणि संपलाय. फलंदाज समीर गोगावले यांचा खेळ. खर तर समीर गोगावले नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकले नाहीत. खर तर शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू कोण असेल तर समीर गोगावले आहेत. वेदांत स्पोर्टने तब्बल 35,000 पॉइंटने आपल्या टीम मध्ये या खेळाडूला वर्णी लावली होती, परंतु पाठीमागची मॅच आणि ही मॅच या 2 मॅच मध्ये आपल्या नावाला साजेशी खेळी करू शकले नाहीत. चला स्पीडअप ठेवा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या एका षटकामध्ये फक्त एकच धाव आली होती, परंतु तदनंतरच्या 2 षटकामध्ये तब्बल 39 धावा ठोकलेल्या आहेत डॉक्टर सचिन आयरे आणि समीरने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर मुसळे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज राकेश बादापुरे कासानी. CPL पर्व क्रमांक 5 मध्ये अजिंक्य सुपरस्टार या टीमच्या माध्यमातून चांगला खेळ त्यांनी साकारलाय. कासानी टीमच्या माध्यमातून चांगला खेळ त्यांनी दाखवलेला आहे संपूर्ण सीझन मध्ये. यावेळेला मोठा फटका, जसा बॉल आला तसा मात्र पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर डॉक्टर सचिन आयरे. ब्रँडेड षटकार.
17 बॉल 43 धावांवरती डॉक्टर सचिन आयरे घेतात. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. मी सातत्याने सांगत आलोय, वाघ जरी जखमी झाला ना तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि तदनंतर मात्र 30 दशक तोच दरारा घेऊन बाहेर पडत असतो. आज देखील डॉक्टर सचिन आयरे पहिल्या ओव्हर मध्ये अगदी शांत होते, संयम दाखवला, वाचले, थांबले, मैदानाच्या आतमध्ये थांबले होते आणि तदनंतर त्याने आक्रमक रूप धारण करायला सुरुवात केली. ओव्हर क्रमांक 4 मधील बॉल क्रमांक 2. आणखीन एक चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये बॉलला पटवलंय क्षेत्ररक्षक, मिस फिल्डिंग. क्या बात है, डॉक्टर सचिन आयरे यांचा बोलबाला पाहायला मिळतोय. ना संघर्ष ना तकलीफे तो क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीने के शाई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधूरे नहीं होते. मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय मुकाबला आणि संघर्षाने भरलेली मॅच असताना डॉक्टर सचिन आयरे यांनी मात्र केलेला आहे संघर्ष. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे ब्लास्ट. अर्धशतक येईल का? यावेळेला समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळून शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये 3रं अर्धशतक कोणी नोंदवलेलं आहे तर अर्थातच, माफ करा, 4थं अर्धशतक कोणी नोंदवलेलं आहे तर अर्थातच वेदांत स्पोर्टच्या खेळाडूने. गाव आहे देवकल, नाव आहे डॉक्टर सचिन आयरे. 19 बॉल 51 धावा. ज्या खेळाडूने मात्र 6 बॉलच्या पाठीमागे एकही धाव बनवली नव्हती त्याच खेळाडूने 13 बॉलच्या पाठीमागे तब्बल 51 धावा ठोकलेल्या आहेत. खरं तर पूर्णपणे जर विचार केला तर 19 बॉलच्या पाठीमागे 51 धावा, 7 फोर, 3 षटकार, 268 धावांचा स्ट्राइक रेट. डॉक्टर सचिन आयरे, क्या बात है. आणखीन एक चांगला स्ट्रोक, क्रिकेट मधील मादक सौंदर्य, डोळ्याची पारणं फेडणारा फटका, वीरेंद्र सेहवागला देखील लाजवेल असा नेत्रदीपक स्ट्रोक. डॉक्टर सचिन आयरे, क्या बात है. शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये 4थं अर्धशतक ज्या खेळाडूने नोंदवलंय डॉक्टर सचिन आयरे, क्या बात है. काय फटका सजवलाय, डोळ्याची पारणं फेडणारा हा फटका. प्रत्येक बॉल वरती आक्रमण. आणखीन एक पुढे सरसावत असताना बॅटचा चेहरा ओपन केलाय, बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑफ रिजन सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी एसटी स्टँड मध्ये बॉल जाऊन विसावलाय. एकवीस बॉल 61 धावा. डॉक्टर सचिन आयरे, शेवटचा बॉल या इनिंग मधील. आणखीन एक तडाखा, परंतु टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये शेवटच्या बॉल वरती डॉक्टर सचिन आयरे यांचा घात झालेला आहे. विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द डकआउट. यानंतरची मॅच आहे विजेता V3 त्यांच्या विरुद्ध रायझिंग स्टार. या दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करतो की आपण टॉस साठी या आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे गुरुवर्य. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील निलेश मर्डेकर सर. टॉस असेल विजेता V3 त्यांच्या विरुद्ध रायझिंग स्टार. मॅचचं चित्र आपण थोडंसं स्क्रीनवरती पाहूया. समीर गोगावले यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 1 धाव बनवली. डॉक्टर सचिन आयरे यांनी 22 बॉलच्या पाठीमागे 61 धावा ठोकल्या. सागर मुसळे यांना स्ट्राइक मिळाली नाहीये, परंतु डॉक्टर सचिन आयरे यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पहिल्या 6 बॉलच्या पाठीमागे एकही धाव बनवली नव्हती, परंतु तदनंतर मात्र त्यांनी एक चांगला सूर गवसला. चला, फिल्डिंग करणारी टीम मैदानाच्या बाहेर आपण लगोलग या आणि आता मात्र वेदांत स्पोर्ट आपण लगोलग क्षेत्ररक्षण सजावून घ्या. मॅच खूप महत्वाची आहे वेदांत स्पोर्ट साठी. थँक्यू. आपण टॉस करूया आणि टॉस साठी पुन्हा एकदा आपण आमंत्रण या दोन्ही संघांना एकांना की आपण टॉस साठी या.
टॉस आहे इथून पुढे विजेता V3 आणि रायझिंग स्टार या दोन्ही संघनायकांना या अगोदर आम्ही अनाऊन्स केलेला आहे. आपण टॉससाठी या दोन्ही संघांना ही विनंती आहे की आपला टॉस होत आहे आणि टॉससाठी कांबळे सर जोडले गेलेले आहेत. व्हिडिओ अनालिसिस BCCI यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? तर आपण टॉस चॉईस करूया आणि टॉस मागणार रायझिंग स्टार टीम. कोण आपण स्पिन करतोय कांबळे सरांच्या शुभ हस्ते. हेड इट्स कॉल आणि इट्स अ हेड. टॉस जिंकलेला आहे टीम रायझिंग स्टार टीमने. प्रथमतः आपण निर्णय काय स्वीकारताय? बॉलिंग गोलंदाजी करताय. 4 षटकांचा सामना आहे. कुठपर्यंत रोखण्याचा मानस तुम्ही ठेवाल? 40 पर्यंत, 40 ते 50 च्या आसपास. रणनीती काय बदलाल या सामन्यामध्ये? बदलणार, कारण की पहिले आम्ही 2 सामने गमावलेले आहेत. तर हा सामना आम्हाला जिंकण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी आम्ही खूप मेहनत पण करणार आहे. टीम विजेता V3 बॅटिंग तुमच्या वाट्याला आले. किती धावांचं प्रलोभन तुम्ही या सामन्यामध्ये ठेवताय? 50+ मारण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही काय रणनीती चेंज करताय? एक प्लेअर चेंज करतो आम्ही फक्त, बस बाकी काय नाही. बाकी सेम खेळाडू. ओके, अधिकचा वेळ घेणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा विजेता V3 आणि टीम रायझिंग स्टारला आणि मान्यवरांचा आपण आभार मानूया आणि सरांना विनंती करूया की सर आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे टीम रायझिंग स्टार टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केलेला आहे टीम विजेता V3 या टीमला बॅटिंगसाठी. त्याचबरोबर सर्व संघांना आम्ही सूचित करत आहोत की आपलं जेवण आलेलं आहे आणि आपला लंच बॉक्स आपण सर घेऊन जा आणि आपला संघनायक येईल याची नोंद आपण घ्या. एक 5 मिनिटांमध्ये आपला लंच बॉक्स आपण घेऊन जा. जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व संघनायकांना विनंती आहे की फक्त संघनायक येईल आणि आपलं जेवण आणि जी मिरिंडाची बॉटल आहे या गोष्टी तुम्हाला दिल्या जातील याची नोंद तुम्ही घ्या. काल स्प्राईट होता, आज मिरिंडा आहे. आणखीन काय उद्या वेगळं असेल यात काय शंका नाही आहे. परंतु कॉमेंट्री बॉक्सकडे वळूया आणि हा सामना पाहूया आणि या सामन्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत सचिन शेडगे सर पारांबे यांचा आवाज आपण या सामन्यामध्ये ऐकूया. तोच मी थांबतो. धन्यवाद. आपण ऐकत राहा, पाहत राहा शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 दिवस 2. धन्यवाद सर. सकाळच्या सत्रापासून आपण ज्यांचा आवाज ऐकत आहोत अर्थातच जे व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र म्हणून ज्यांना घोषित करण्यात आलं असे निलेशजी मडेकर सर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर कासपठार विभागातील एक बुलंद आवाज आमचे गुरुवर्य तुषारजी जांभे सर यांचा देखील आपण आवाज ऐकलात. आपण जातो एक मॅचच्या दिशेने. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं तर सर्व टीम्सला कळवण्यात येते की कर्णधारांना की आपल्याला जेवण आले आहे तर प्रत्येकाने आपले जेवण घेऊन जायचं आहे. खऱ्या अर्थानं एक भव्य दिवस स्पर्धा आपल्या भेटीला आले. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आपल्याला स्टेडियमवरती खेळ करणं गरजेचं राहील, परंतु ते स्वप्न करून दाखवलं द वेनमॅन आर्मी अर्थात रविदादा पोपळे साहेबांच्या माध्यमातून आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी यांच्या माध्यमातून उभारलेली भूषणावळ आज आपल्याला ते पाहायला मिळते. असं म्हणतात मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गाड्या भीती कशाची परवा कोणाची. पाहतो आपण गोलंदाजी मार्कोर गोलंदाज सॅम गोगावले त्याचा पहिला चेंडू व्हेरिएशन दाखवला गेला, परंतु पाहतो आपण पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा येणार. बॅट कट की लेग बायचा इशारा हे देखील पाहणं गरजेचं राहील. 65 धावाचं टार्गेट उभारलं गेलं. काय फलंदाजी केली पहिल्या इनिंग मध्ये. खऱ्या अर्थानं डॉक्टर सचिन आयरे पहिलं षटक जरी गोलंदाजच्या नावावरती राहिलं परंतु दुसऱ्या षटकापासून काय फलंदाजी केली. आगीचे गोळे फेकण्यात आले आणि खऱ्या अर्थानं जो टीमला कोर्स हवा होता धावफलक हवं होतं ते धावफलक आपल्याला पाहायला मिळालं. मॅच आपल्याला एन्जॉय करताना पाहायला मिळेल. एका बाजूला चिंतामणी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला वेदांत स्पोर्ट यांच्यातील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. पहिली इनिंग पहिली 65 धावांचं टार्गेट चेस करताना सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. मनोज कदम आणि अभिमन्यू जाधव समोरच्या बाजूने फटका बसला की काय रनआउटचा डोका डायरेक्ट हिट झाला असता तर मैदान सोडावं लागलं असतं अभिमन्यू जाधव या खेळाडूला, परंतु आता खेळावं लागणार. 65 धावाचं टार्गेट भलं मोठं आव्हान दिले 24 चेंडूच्या पाठीमागे, म्हणजे ते आव्हान पार करण्यासाठी देखील आमच्या धमक आहे चमक आहे ही दाखवावी लागेल या दोन खेळाडूंना. मनोज कदम हे देखील नाव विसरून चालणार नाही. कालच्या दिवसामध्ये ज्याच्या माध्यमातून अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं, परंतु आज या क्षणाला टीम्स आपली ही
संकटात सापडले त्या टीम्सला बाहेर काढावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात समीर घोगावले, ज्या खेळाडूने काल पाहिली CPL 2024 पर्व क्रमांक 5 मध्ये विजेता संघाला, त्या संघाचा चॉईस प्लेअर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. परंतु आज वेदांत स्पोर्ट संघ मालकांनी दाखवलेल्या विश्वासासाठी खेळायचा आहे. कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे, ते सिद्ध करावं लागेल. ते म्हणजे सॅम घोगावले या खेळाडूला. सायकल आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच मनोजी कदम आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची रणनीती कशी असणार, कोणत्या प्रकारचे फटके येणार, पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कोटाव्या लागतील. भला मोठा डोंगर जरूर वेदांत स्पोर्ट्सने केलाय, त्याचा पाठलाग करावा लागेल. पुन्हा एकदा समीर सज्जा, पुन्हा एकदा उलट फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षण आहे, फसला गेला की काय, परंतु झेल सोडला गेला. झेल कोणाचा सोडला, मनोज कदम. आणि पाहतोय आपण लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. झेल सोडला परंतु त्याच्यानंतरच लेझी क्रिकेट पाहायला मिळते, म्हणजेच धोक्याची घंटा असणार ती म्हणजे मनोज कदम याच्या माध्यमातून. माझा झेल सोडाल तर तुम्हाला उपद्रव हा घ्यावाच लागेल. आणि तत्पूर्वी पाहतो आपण धावफलकावरती जाऊयात. आपण धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 4च्या घरामध्ये. संधी निर्माण केली होती समीर घोगावले, परंतु विशाल फडतरे याच्या माध्यमातून सोडलेला झेल कोणता उपद्रव देऊन जाणार. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पकडा झेल आणि हा जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातो. तो खेळ पुन्हा एकदा मनोज कदम पुन्हा सिद्ध करून दाखवणार का, असे म्हणतात स्वतःला सिद्ध करा, जग आपोआपच प्रसिद्ध करेल. ती प्रसिद्धी मिळवताना पाहायला मिळणार का या सामन्यामध्ये, हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा वेरिएशन दाखवलं समोरच्या बाजूला, गॅप मोडा नाही, धावांचा दोडा, येतील 4 धावा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मनोज कदम, त्याचा झेल सोडला गेला म्हणजे त्याचा भुगतान तुम्हाला भोगावाच लागेल. सॅमने संधी निर्माण केली होती, जसं क्षेत्ररक्षण त्या प्रकारचा चेंडू देखील होता, फसवलं होतं, परंतु जाळ्यातून जणू काही मासा सोडला गेलाय. आता हा मासा कोणती धावपळ करणार, कशा प्रकारच्या विजयाला गबस निघालणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. आता पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील पाहतोय, झेल सोडला गेला. विशाल फडतरे आज काय करतोय, संघ मालकाने दाखवलेला विश्वास देखील पात्र करताना पाहायला मिळते. लगातारचे 2 झेल सोडले, कोणाचे तर मनोज कदम, ज्या खेळाडूने कालचा दिवस गाजवला गेला, ज्याच्या माध्यमातून अर्धशतक आलं, त्याला पुन्हा एकदा दिले जीवनदान. म्हणजे आता क्षेत्ररक्षण हलवलं आणि कॅप्टनने दाखवून दिलं की एक छोटासा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा बन जाता है. आता ते बदलाव केला गेला. तिथे विशालला कुठेतरी पाहतो आपण 38च्या आतमध्ये आमंत्रित केले आणि त्याच्या जागेवरती आपल्याला दुसरा खेळाडू पाहायला मिळतोय. 2दा मिळाले मनोज कदम या खेळाडूला जीवनदान. पळी गावचा हा सुपुत्र आज या स्टेडियम वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अभिमन्यू जाधवचा तडाखा फसला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक चुकी केली मी तर म्हणेन. चेंडूवरची नजर आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि सातत्याने वेदांत स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला घरच्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. असे झेल तुम्हाला पकडणे गरजेचं राहील, अन्यथा सामना तुम्ही गमवून बसू शकता. कारण की मनोज कदम आणि अभिमन्यू जाधव यांच्यावरती दारमदाराज आहे. याच्यामधील जर एखादा फोडलं गेलं तर नक्कीच या जोडीला फोडलं गेल्याच्या नंतर तुम्हाला सुटकेचा श्वास घ्यावा लागेल. पहिल्या पावलेच्या वाजवी षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी. बिनबाद 11 धावा. येणारे 18 चेंडू आणि 54 धावेची आवश्यकता असणार. पाहता आपण युनिक लाईव्ह यांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत वाहिनी पोहोचवली जाते आणि स्पर्धा एन्जॉय केली जाते. खऱ्या अर्थाने क्लॅरिटी विथ क्वालिटी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने सुरेश देवरे, कृष्णा देवरे सरांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या टीम्सने घेतलेली मेहनत आज आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना पाहायला मिळते. म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त उंची गाठलेली एकच वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच साळीगावचा मान सन्मान अभिमान या सातारा जिल्ह्याची शान युनिक लाईव्ह यांच्या माध्यमातून. आता पाहता दुसरं षटक कोणाच्या नावावरती हाताळणार. सॅम गोगावलेने 2 संधी क्रिएट केल्या होत्या, परंतु संधी सोडल्या गेल्यात आणि तब्बल 11 धावा. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जिल्हा आयकॉन सागरजी मुसळे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यावरती दारोमदार असेल. बॅटिंग करताना चमक धमक पाहायला मिळाली नाही, परंतु आता गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईकला मनोजी कदम. परळी पहिला चेंडू पाहतो आपण, स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूवरची पकड पाहायला मिळाली नाही आणि चेंडू जातो डॉट. नक्षत्र त्याच्यावरती 1 धाव देखील घेतली जाते. धावा कशा काय येणार, धावेला महत्व आहे. थेंबे थेंबे तळे साचून जमणार नाही. आता तुम्हाला बिना देवाचे रॉकेट सोडावे लागतील.
जी सुरुवात पाहतोय आपण डॉक्टर सचिन आयरे यांच्या माध्यमातून झाली. त्याच्यानंतर सचिन आयरेने अशी काही किमया केली आणि हो त्याचं नव्हतं करून दाखवलं. तब्बल 65 धावांचं टार्गेट देऊन गेला. पुढचा चेंडू पाहतो आपण सागरजी मुसळे यांचा. बॅटच्या स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं गेलं की काय पार्किंग प्लॉट मध्ये. A1 क्वालिटीचा अभिमन्यू जाधव ब्रँडेड षटकार. गवस निघालणारा षटकाराला बॅट्समन अभिमन्यू जाधव कडवाडी सारख्या संघाच्या माध्यमातून बिलॉंग करतात आणि पोलीस दलात कार्यरत असताना देखील आज ग्रामीण क्रिकेटचा थरार देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणजे आज हा खेळाडू या क्षणाला कोणत्या पद्धतीचा खेळ करेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. पहिल्या डावामध्ये तुम्ही ट्रेलर पाहिला, आता तुम्हाला पिक्चर पाहायला लागेल आणि या पिक्चरचा खलनायक आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज कदम आणि अभिमन्यू जाधव हे दोन खलनायक आपल्याला इन ऍक्शन मध्ये भरात येताना पाहायला मिळते. जिथे विषय गंभीर तिथे ही जोडी खंबीर हे दाखवावं लागेल. ते म्हणजे या टीम्सला अर्थातच चिंतामणी वॉरियर्स गणपती बाप्पाच्या नावाची ही टीम्स आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चेंडू पाहता आपण व्हेरिएशन दाखवलं गेलंय. व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन इन क्रिकेट हिस्ट्री असं म्हटलं जातं. ते व्हेरिएशन जरूर दाखवलं सागर मुसळे या खेळाडूने. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट 6 धावा आणि तिसरा चेंडू डॉट. म्हणजे सागर मुसळे देखील जिल्हा आयकॉन काय आहे हे त्यांनी दाखवून दिलंय. परंतु क्रिकेटचा खेळ शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगताना बॅक फुटला गेले, पंच केला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्याची दिनचर्या पणाला लागली गेली आणि तत्पूर्वी पाहतोय आपण फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळते. धावसंख्येवरती भर होते. धावफलक जाऊन बोलले तब्बल 19च्या घरामध्ये. 19 आकड्याचा विचार केला तर या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंती आपल्याला पाहायला मिळते. लाखात भारी 19 फेब्रुवारी आणि 30 जर्सीचा आकडा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 19 वर या घरावरती. पुढचा चेंडू समोरच्या बाजूने फटका बसला की काय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. इट्स आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एक थेरी तो एक मेरी ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये आपल्याला डॉक्टर सचिन आयरे हे नाव घोंगावताना पाहायला मिळालं. आता दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहतोय चेंडू बराचसा हवेमध्ये गेला होता, परंतु फटक्यामध्ये ताकद नजाकत सर्व काही गोष्टी जुळून आल्या आणि चेंडूला धाडलं गेलं सीमारेषे बाहेर. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू टप्प्यात आला की कार्यक्रम केला. बॅट्समन पाहतोय आपण मनोज कदम ऑन फायर. 6 धावा. काय मॅच पाहायला मिळते. दोन षटकांच्या पाठीमागे तब्बल 31 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते आणि तर पाहतोय आपण डिन्स ब्रेक देखील आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्सला 1 मिनिटाचा डिन्स ब्रेक दिला जाईल. त्याच्या माध्यमातून देखील आपण अभिमन्यू जाधव यांच्या खेळीचा विचार केला तर 5 चेंडूंच्या पाठीमागे तब्बल 10 धावा कुठल्या गेल्या आणि मनोज कदम परे यांच्या माध्यमातून 7 चेंडूंच्या पाठीमागे तब्बल 20 धावा. एकंदरीत 31 धावाचं पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जे खेळाडू जेवण करत आहेत त्यांना विनंती आहे, जे आपला लंच बॉक्स आहे आपण इतर ठिकाणी कुठे टाकू नका. तो एका पिशवीमध्ये एका कॅरी बॅगमध्ये आपण तो जमा करा ही विनंती आहे. कोणी इतर ठिकाणी आपला लंच बॉक्स टाकणार नाही याची नोंद तुम्ही घ्या. असं कोणी आढळल्यास त्याच्यावरती कारवाई केली जाईल याची नोंद आपण घ्या. त्यासाठी आपण या क्रीडांगणाची स्वच्छता आपण राखूया आणि सर्वांना सहकार्य आहे, विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करा ही विनंती आहे. आपण जे लंच बॉक्स जेवताय ना तो इतर ठिकाणी आपण कुठेही टाकू नका. एका कॅरी बॅगमध्ये आपण तो जमा करा. हा वेस्टेज कचरा ही विनंती आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्याचबरोबर ज्यांना जे जेवायचे बाकी राहिले असतील त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठात संपर्क साधा. प्रेक्षकांना पण विनंती आहे, जर आपण कोणी जेवायचे बाकी असाल तर मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लंच बॉक्स आहे ते आपण घेऊन जाऊ शकता ही विनंती आहे. तर पाहतो आपण डिन्स ब्रेकचा 1 मिनिटाचा कालावधी संपला गेलाय. तर जातो आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर चिंतामणी वॉरियर्स आणि वेदांत स्पोर्ट यांच्यात द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं 2 षटकाच्या बाजू समाप्तीनंतर थोडीच तोड उत्तर दिले. जशाच त्याचं उत्तर दिलं ते म्हणजे अभिमन्यू जाधव
आणि मनोज कदम या चिंतामणी वॉरियर्स या जोडीने पाहायला मिळते. हे रणधुरंदर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, परंतु संघ मालकांच्या माध्यमातून कोणती किमया केली जाणार पाहतो आपण. विठ्ठल जाहीर यांच्या माध्यमातून कोणते षडयंत्र हाताळलं जाणार आणि या जोडीला फोडावं लागेल अन्यथा तुम्हाला मॅच गमवावी लागेल. सॅम गोगावले या खेळाडूने संधी क्रिएट केली होती, परंतु ती संधीचं सोनं करता आलं नाही. गोंदाजी मार्कवर यश काळेचा पहिला चेंडूच वरती केलंय स्वागत. ससा रे ससा दिसतो कसा, 4 फुटाचा भाष्य ठोकतो बा कसा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय बॅट्समन अभिमन्यू जाधव सर यांच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 37च्या घरामध्ये. का बॅटिंग केली जाते नजराना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन अभिमन्यू जाधव यांच्या बॅट मधून पार्टनरशिप बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यश काळे आता पाहायला मिळालं आपल्याला. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. यश काळेने ओळखलं होतं की अभिमन्यूच्या टप्प्यात आला की नक्कीच त्याचा कार्यक्रम केला जातो, म्हणून त्यांनी काहीसा टप्पा खाली ठेवला गेला. ऑफ स्ट्रिक वरती चेंडू ठेवला गेला आणि चेंडू येतोय फक्त आणि फक्त डॉट. पुढचा चेंडू 10-20 समीकरण. पुन्हा एकदा उडवला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून दिनचर्या पणाला लागणार का, परंतु काय घडते मैदानाच्या आतमध्ये. लांबून बघितली तर देखणी, जवळ आल्यावर बघितली तर चकणी, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये होते. वेदा स्पोर्ट्स या खेळाडूंच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहिले गेले तर 41 धावांची पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते. सातत्याने तुम्ही झेल सोडताय म्हणजे तुम्ही मॅच गमवून बसणार याच्यातील मात्र शंका नसणार. झेल कोणाचा सोडला, मनोज कदम अभिमन्यू जाधव या दोन खेळाडूंचा. 9 चेंडू मध्ये 24 धावेची आवश्यकता. मॅच होती कुठे, आली कुठे. मॅच होते जनरल ऑड मध्ये आणि नेऊन ठेवलं त्याला आयसीयू मध्ये आणि लावलं गेलं व्हेंटिलेटर या दोन खेळाडूंनी. अर्थातच मनोज कदम आणि अभिमन्यू जाधव या खेळाडूंनी 6-6 धावांचे काय षटकार चौकारांची आतिषबाजी केली जाते. पुन्हा एकदा यश काळे आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पाहतोय आपण जणू काही नाकाच्या समोर गुदगुल्या करून जाणारा चेंडू फेकला गेला यश काळेने. पाहिले गेले तर वाघजाई सारखं संघाच्या माध्यमातून बिलंका करतात आणि समोरचा फलंदाज अभिमन्यू जाधव म्हणजे अभिमन्यू जाधव या खेळाडूने शिकवलेले डावपीच त्याच्या शाळेमध्ये शिकलेले सर्व पाठ्यपुस्तके आता इथे त्याला चाळावी लागणार आणि पुन्हा एकदा त्याचा विद्यार्थी कसा आहे त्याचं उत्तर द्यावं लागणार आणि या परीक्षेमध्ये पास व्हावं लागणार. आतापर्यंत पास झालंय. अर्थात अभिमन्यू जाधव 2 षटकार आले त्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पाहतो काय डिलिव्हरी पाहतो, परंतु आता रनआउटचा धोका. दोन्ही गाड्या एकाच पट्टीवरती म्हणजे अपघात होणार आणि तो अपघात झालाय. अभिमन्यू जाधवला मैदान सोडावं लागेल. 9 चेंडूंच्या पाठीमागे तब्बल 20 धावा कुठल्या गेल्या. बॅटिंग आवडली असेल तर चिंतामणी वॉरियर्स टाळ्या होऊन जाऊ द्या. अफलातून फलंदाजी पाहायला मिळेल म्हणजे आता समीकरण असेल येणारे 8 चेंडू 24 धावा 8 चेंडू. हे महत्वाचे 2 चेंडू यश काळे हे कोणत्या पद्धतीचे फेकणार, कशा पद्धतीने डावपेच हाकणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्थात साहिल जाधव. तर पाहतो येणारे चेंडू असतील 7 आणि धावा बनवायचे असतील 24. नक्कीच पंचांच्या माध्यमातून थोडी पडताळणी केली जाईल की कोणता खेळाडू आउट असेल.
शाईक जरूर मनोज कदमकडे आले, परंतु अभिमन्यू जाधव पाहत असतील की मनोज कदम हे देखील पाहणं गरजेचं राहील. 7 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता असणार. हा चेंडू खूप महत्वाचा असणार. या चेंडूवरती दोन्ही संघाचं भवितव्य असणार. तर पाहतोय आपण अभिमन्यू जाधव आउट असणार आहेत. तर मॅच सुरू करायची आपण. पंचांच्या माध्यमातून पडताळणी करण्यात आली आणि अभिमन्यू जाधव यांना मैदान सोडावं लागलं. आता विचार करायचा झाला तर नवीन बॅट्समन इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. द मॅन फ्रॉम दहिवड साहिल देवरे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडू 24 धावा म्हणजे हा यश काळेचा शेवटचा चेंडू किती महत्वाचा असेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. या चेंडूवरती मोठा फटका आला तर तुम्हाला मॅचचं भवितव्य वेगळं होताना पाहायला मिळेल. जर का डॉट आला तर मी तर म्हणेन शेवटच्या षटकामध्ये चिंतामणी वॉरियर्स या संघाच्या कर्णधारांना विचार करावा लागेल. पुढचा चेंडू आलाय फटका, परंतु त्या फटक्यामध्ये ताकद न जगात पाहायला मिळेल का? नाही मिळणार. आणि पुन्हा एकदा OUT आउटचा इशारा. साहिल देवरे बॅक टू डग आउट. तर सूचना करण्यात येते. मनोज कदम या खेळाडूला मैदान सोडावं लागलं. रिफ्लेक्शन मध्ये आपण पाहतोय आखो टप्प्याचा चेंडू होता, परंतु बॅट मध्ये मिडल करता आला नाही. फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली नाही आणि एलिव्हेशन जास्त असल्या कारणाने मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लगत हा झेल स्वीकारण्यात आला. तर विनंती करतो की ज्या ज्या प्रेक्षकांना जेवणाची संधी असेल त्यांनी कृपया जेवण घेऊन जायचं आहे. चला चिंतामणी वॉरियर्स संघ आपण स्पीडअप करायचा आहे. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसातील देखील मॅच आज आपण कव्हर करतोय, त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. भव्य दिवस आपल्याला प्रांगण मिळतंय. खऱ्या अर्थानं खूप खूप कौतुक करावं लागेल रविदादा पोपळे आणि त्यांच्या पूर्ण शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी या खेळाडूंचं. खऱ्या अर्थानं त्यांनी जणू काही सातारा जिल्ह्यामध्ये मानाचा करंट ठेवला की काय. याच खेळपट्टीवरती तुम्हाला सर्व खेळाडू पाहायला मिळतात. अर्थात कृष्णा सातपुते असतील, उस्मान पटेल असतील, इजाज करोशी असतील, भरपूर सारे असे खेळाडू आपल्याला नावाजलेले पाहायला मिळतात. तसेच या सातारा जिल्ह्याचा मान सन्मान अभिमान भूषणदादा गोळे देखील आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज सातारा जिल्ह्यातील ग्रामीण क्रिकेट देखील तुम्हाला आज इथे पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मॅन फ्रॉम अंबानी यश शेडगे आपल्याला पाहायला मिळतात. शाईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय साहिल देवरे. पहिला चेंडू पाहतोय आपण, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, परंतु काय गोलंदाज. आता या यश शेडगे वरती दारमदार असेल, एक उभरता सितारा आहे. 5 चेंडू मध्ये 24 धावेची आवश्यकता असेल. जर का एखादा मोठा फटका 2-3 चेंडू मध्ये आला तर मॅचचं भवितव्य तुम्हाला विस्कळीत होताना पाहायला मिळणार नाही. खऱ्या अर्थानं साहिल देवरे वरती दारमदार असेल आणि त्यांना साथ देताना जितू मोरे करावं लागेल, अन्यथा विजयापासून दूर जावं लागेल. पुढचा चेंडू यश काळे, खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या बाजूला मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलाय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सेफ झोन मध्ये येतोय. 4 धावा. रिफ्लेक्शन मध्ये सातत्याने आपण पाहत असतो. युनिक लाईव्ह या वाहिनीने आज खऱ्या अर्थानं पाहतोय आपण रिफ्लेक्शन मध्ये खोलवर पद्धतीचा चेंडू होता, ऑफ स्टिकला बाहेर आले, मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला आणि समोरच्या बाजूला कोणताही क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला नाही. धावफलकावरती जावेत आपण. धावफलक जाऊन पोहोचलो तब्बल 45च्या घरामध्ये. 4 चेंडू 20 धावा ची आवश्यकता असणार, म्हणजे तुम्हाला 3 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल. 4-20चं समीकरण. स्ट्रायकरला साहिल देवरे. पुन्हा एकदा साहिल देवरेचा तडाखा फसला की काय? हो, फसलाय गेलाय, परंतु तिथे पुन्हा एकदा झेल सोडला गेला आणि पाताक्षणी धावून काढलेला तुम्हाला 2 धावा देखील पाहायला मिळतात. म्हणजे या क्षणाला तुम्ही झेल सोडाल तिथे 2 धावा म्हणजे कुठेतरी तुम्हाला रन रेट मध्ये देखील फरक पाहताना मिळेल. आता कंपल्सरी पाहतोय आपण येणार 3 चेंडू 18 धावा. 3 मोठे ब्लास्ट मारावे लागतील, अन्यथा सामना गमावला जाईल. 3-18चं समीकरण. 18 रन्स 3 बॉल. 3 षटकार येणार का? यायला हरकत नाही. खऱ्या अर्थानं पाहतोय जिथे अभिमन्यू जाधव आणि मनोज कदम ही जोडी फोडली गेली तिथे सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलं गेलं अर्थात वेदांत स्पोर्ट्स या टीमने. पुढचा चेंडू यश शेडगे
यश शेडगे वरती केलाय, चढवला हल्ला. बॅट्समन साहिल देवरे सरांचा बोलतोय बल्ला. इट्स एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आता 2-12चं समीकरण. कोण कोणाचे वाजवणार 12. एका बाजूला पाहतो आपण टीम्स चिंतामणी वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला वेदांत स्पोर्ट. यांच्यातील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. साहिल देवरेने विजयाच्या आशा जरूर उंचावल्या गेल्यात, परंतु आता 2-12चं समीकरण. यश शेडगेला हा चेंडू डॉट फेकावाच लागेल, अन्यथा या चेंडूवरती मोठा षटकार आला तर शेवटच्या क्षणाला कोणता संघ सामना जिंकणार हे देखील आम्ही सांगू शकणार नाही. 2-12चं समीकरण. हाय आणि व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो या चेंडूवरती. तडाखा आलाय परंतु फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. सातत्याने वेदांत स्फोट करतोय काय याची पडताळणी करावी लागेल, परंतु आता मी तर म्हणेन सामना 99% खिशामध्ये टाकलाय, अर्थातच वेदांत स्फोट या टीम्सने. एक चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू या सामन्यातील. फटका फसलाय, फटक्यामध्ये क्षेत्ररक्षक धावत पळत आलाय आणि सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतात. यश शेडगेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय की मी अंबानी संघातून का बिलॉंग करतो आणि त्याचं जित जागतं उदाहरण दिलंय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात नो डाऊट. खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूने पहिल्या पावलाच्या षटकामध्ये फक्त एकच धाव पाहायला मिळाली, त्याच्यानंतर तो खेळाडू असा बरसला गेला, नुसता बरसला गेला नाही तर आपल्या संघासाठी धावांचा पाऊस पाडला गेला. द मॅन फ्रॉम देवकल, ज्याने 22 चेंडू मध्ये टोटल 61 धावांची घणाघाती प्रहार केली, असा खेळाडू डॉक्टर सचिन अय्यरे आपल्याला पाहायला मिळतात आणि ते ठरले त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विठ्ठल विठ्ठल तर पाहतो आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो संजय दादा पोपळे साहेबांच्या शुभ हस्ते. नक्कीच या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. काय खेळी केली, वाई भा. खऱ्या अर्थानं जेव्हा आपली टीम अडचणीत असते ना, तेव्हा जो खेळाडू सातत्याने प्रयत्न करतो आणि आपल्या टीम्सला विजय मिळवून देतो, असा डॉक्टर सचिन अय्यरे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.